नमस्कार मंडळी, 21 नोव्हेंबरचा तोही माझा मित्राचा फ्रेश एपिसोड आज आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवातलेली इथे कालचाच थोडासा भाग दाखवलेला आहे. अर्णव आणि ईश्वरी दोघेजणी अजून अंगणातच असतात. ईश्वरी म्हणत असते, सर आपलं सिक्रेट आहे ना, आता घरात चला. अर्णव म्हणतो, खुर्ची ठेवूयात आधी. तर ती म्हणते, मी ठेवते. अर्णव म्हणतो, नाही, मी असताना तो ही कामं करायची नाहीत, मीच करणार. म्हणून अर्णव स्वतःच खुर्ची ठेवतो. आता दोघेजण मिळून घरामध्ये इकडे आकाश फोनवरती बोलत असतो आणि म्हणतो, सॉरी अचानक मला फोन कट करावा लागला. नम्रता म्हणते, काय झालं? तो म्हणतो, काही नाही, मम्माने एक काम सांगितलं होतं, सो फॉरगेट इट. आणि दोघं एकमेकांशी बोलत असतात. आता वल्लरी पाठीमागून येते आणि हे सगळं ऐकत असते की आकाश कोणाशी तरी फोनवर बोलतोय ते. आणि मध्येच विचार करत असते की हा कोणाशी बोलतोय, परत हा कोणाशी तरी गुलुगुलू करायला लागलेला आहे. नक्कीच त्या ईश्वरीची बहीण असणार आहे. आता मात्र मला शोधून काढावं लागणारच आहे, असं वल्लरी मनात म्हणत असते. तोपर्यंत इकडे अर्णव आणि ईश्वरी घरामध्ये येतात. हळूच घराचा दरवाजा उघडतात. तर अर्णव पुन्हा वेड्यासारखा करायला लागलेला असतो, काहीतरी बोलायला लागलेला असतो. तर ईश्वरी पटकन त्याच्या तोंडावरती हात ठेवते. तोपर्यंत इकडं मामी आकाशच्या पाठीमागे येतात आणि खाली पडल्याचं नाटक करतात. आई गो मेले म्हणून आकाश लगेचच फोन बाजूला ठेवून मामीकडे पळत जातो. आणि इकडे अर्णवला ईश्वरी एका खांबाच्या पाठीमागे लपवून ठेवते आणि त्यांच्या तोंडावर हात ठेवलेला असतो अर्णवच्या. इकडं मामी म्हणत असतात, अरे आधी उठव तरी मला. आणि अर्णव जोरजोरात हसायला लागत असतो की मामी पडले म्हणून. आणि ईश्वरीने अर्णवच्या तोंडावरती हात ठेवलेला असतो. आता अर्णव आणि ईश्वरी लपलेले असतात. इकडं मामी म्हणत असते, आई गो मेली, मी गेला माझा पाय. तर आकाश म्हणतो, तुला काही हवं होतं तर हाक मारायचंच ना, आता रूममध्ये चल आणि काही लागलं तर मला हाक मार. तर वल्लरी म्हणते, मी काय करायचं ते तू नको मला सांगू. आकाश म्हणतो, बरं ठीक आहे चल. असं म्हणून आकाश वल्लरीला तिच्या रूममध्ये घेऊन जात असतो. पण तोपर्यंत अर्णव सतत डोकावून बघत असतो. ईश्वरी त्याला चुप बसा असं म्हणत असते. आता ईश्वरी डोकावून पाहते की आकाश आणि मामी आतमध्ये गेलेत का ते. तोपर्यंत अर्णव तिच्याभोवती गोलगोल फिरत असतो. आणि इथे पण अर्णव थोडीशी ईश्वरीची मजा घेतो. ती पुन्हा सर म्हणून शोधायला लागते आणि अर्णव तिच्या मागे मागे करत असतो. आता ईश्वरी त्याच्या हाताला पकडते. तर अर्णव पुन्हा हसायला लागतो की मामी पडली म्हणून. ईश्वरी त्याला सांभाळत आतमध्ये घेऊन जात असते. आता अर्णव आणि ईश्वरी जिन्याच्या पायऱ्या चढण्यासाठी पहिल्या पायरीजवळ आलेले असतात. आणि ईश्वरी म्हणत असते की सर आता आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे ना, कोणालाही काही सांगायचं नाही, चला बरं आता वरती. अर्णव हसत असतो की मामी पडली. ती म्हणत असते की हो मला माहिती आहे मामी पडली म्हणून. आणि आता पुन्हा अर्णव एक पायरी चढतो उतरतो, एक पायरी चढतो उतरतो, असं 2-3 वेळेस करत असतो. आणि ईश्वरी हे सगळं रागाने बघत असते. आणि ती विचारत असते, काय झाले आता म्हणून. ईश्वरी जोरात ओरडते. तर अर्णव रडायला लागतो आणि लगेचच म्हणतो की अगो बघ ना, जिना संपतच नाही आहे. ईश्वरी त्याला 2-3दा विचारत असते, काय झालंय. त्यावेळेस तो म्हणलेला असतो की जिना संपतच नाही. तर ईश्वरी म्हणते, अहो पायऱ्या चढला तर जिना संपेल ना, प्लीज सर चला बरोबरती आता. आणि पुन्हा अर्णव तिला शुक म्हणत असतो. तर ईश्वरी म्हणते की हो मामी पडली मला माहिती. अर्णव म्हणतो, हो शिड्या चढल्या तर संपतील माहिती. असं करत दोघेजण वरती येतात, म्हणजेच रूममध्ये येत असतात. आता रूममध्ये आल्यानंतर अर्णव म्हणत असतो की आता दोघेही रूममध्ये आले तरी अर्णव अजून पायच आपटत असतो. तर ईश्वरी म्हणते, सर पायऱ्या चढवणं थांबा, आता आपण आलोय रूममध्ये. तर अर्णव म्हणते, ये फायनली वी आर हिअर. तर ईश्वरी म्हणते की अर्णव म्हणतो की आता आपण मज्जा करायची. ईश्वरी म्हणते, काही नाही आहे मज्जा वगैरे, आता आपण झोपायचं. अर्णव म्हणतो, नाही असे चीटिंग नाही करायची, तू सांगितलं होतं ना बेडरूममध्ये आली की खूप जास्त मज्जा करायची. ईश्वरी म्हणते, नाही सर, ही चादर अंगावरती घ्यायची आणि मस्तपैकी झोपायचं. अर्णव म्हणतो, चादर अंगावर तू घ्यायची आणि मज्जा करायची मस्तपैकी. ईश्वरी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की सर आता मोकाटपणे झोपा, हा नाही तर ओरडेन मी तुमच्यावर. असं ईश्वरी जोरात अर्णवच्या अंगावरती ओरडते. त्यानंतर अर्णव काहीसा शांत होतो आणि ईश्वरीकडे बघत काहीच बोलत नाही. आणि तिथून उठून त्यांच्या रूममध्ये जे छोटासा गणपती ठेवलेला असतो तर तिथे निघून जातो. आणि गणपती बाप्पाशी तो बोलत असतो. आणि ईश्वरी बघत असते की अर्णव आता काय करतोय ते. तोपर्यंत अर्णव म्हणतो की गणू बाप्पा, तू बघितलंस ना की ईश्वरी कशी करते ती. मला म्हणाली की बेडरूममध्ये आलो की मज्जा करायची, खूप मज्जा करायची. आणि आता इथं सांगते की झोपी जा म्हणून. चीटिंग करते ती माझ्यासोबत, चीटिंग.
तोपर्यंत ईश्वरी तिथे येते आणि अर्णव म्हणत असतो मला नाही आवडत चीटिंग. तर ईश्वरी म्हणते सर इकडे बघा, तुम्ही गुड बॉय आहात का नाही. अर्णव हसत असतो. ईश्वरी म्हणते सर प्लीज ऐका ना, तुम्ही गुड बॉय आहात ना, माझं ऐका, मी काय सांगते ती, आज आपण दिवसभर बाहेर होतो की नाही, आपल्याला यायला किती उशीर झाला हो की नाही. अर्णव म्हणतो हो. तर ईश्वरी म्हणते तुम्हीही खूप दमला आहेत आणि मलाही खूप दमायला झालं आहे हो. अर्णव म्हणतो पण तू म्हणाली होतीस ना की बेडरूममध्ये गेल्यावर खूप मज्जा करायची. ईश्वरी म्हणते हो करूयात ना, पण मज्जा करूयात, पण उद्या करूयात, खूप मज्जा करूयात. पण बघा म्हणजे आपण आत्ता छान झोपलोत ना की उद्या आपल्याला आणखीन एनर्जी येईल, मग आपण खूप मज्जा करूयात उद्या, चालेल ना सर. तर अर्णवला काही ते आवडत नसतं. आता अर्णव थोडा इमोशनल होतो आणि ईश्वरीच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि तिथून उठून तो सोफ्यावरती जाऊन बसतो. ईश्वरीला समजतच नाही की अर्णव हा असा काय करतो. अर्णव सोफ्यावर बसल्यानंतर ईश्वरी तिथे जाते आणि विचारते काय झालं सर. तर अर्णव म्हणतो मी सिंदूर, आईची आठवण झाली हो. आणि मी सिंदूर तुम्ही अगदी आईसारखं माझ्या बोललात, अगदी डिक्टो. आणि त्यानंतर अर्णवला त्याच्या लहानपणीच्या त्याच्या आईच्या आणि अंजलीताईच्या ह्या तिघांच्या आठवणी आठवत असतात. हे सगळं आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवले. तिची आई कशी त्याला शाळेत जाताना म्हणत असते की चला चला उशीर होतोय म्हणून. आता हे सगळं अर्णवला आठवत असतं आणि अर्णवचे डोळे भरून आलेले असतात. त्याला त्याच्या आईची खूप आठवण येत असते. आता अर्णवची अवस्था बघून ईश्वरीला सुद्धा तिला तिच्या आईची आठवण येते आणि ती सुद्धा तिच्या आईची आठवण काढते. त्यानंतर अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे जाऊ दे, आता ना मला खूपच झोप येते. मी सिंदूर तू मला अंगाई म्हणशील का. ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. तर म्हणतो की लहानपणी ना आई मला अशी कुशीत घ्यायची, अशी थोपटायची आणि अंगाई म्हणायची, मग मी ना लगेचच झोपून जायचो. अर्णवला त्याच्या आईची आठवणी येत असते, त्यामुळे तो खूप भावूक झालेला असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की म्हण ना गा अंगाई. पण ईश्वरीला सुद्धा वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं. आता अर्णव स्वतः सोफ्यावरती डोकं ठेवतो आणि स्वतःलाच थोपटत गाणं म्हणत असतो लिंबोणीच्या झाडामागे म्हणून. आणि त्याच्यानंतर ईश्वरीसुद्धा त्याच्या सोबतीलाच म्हणायला सुरुवात करते. आता काहीच वेळात अर्णव तिच्या मांडीवरती झोपतो आणि ईश्वरीसुद्धा तिथंच अंगाई म्हणत झोपी जाते. हा सीन अतिशय खूपच सुंदर दाखवलेला आहे. तुम्ही टी व्हीवरती बघायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर माझ्या या एफर्टसाठी प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आता बघूयात उद्याचा दिवस. आता दुसरा दिवस झालेला असतो. सकाळी अर्णव सोफ्यावरती झोपलेला असतो. ईश्वरी उठून तयार होऊन बाहेर गेलेली असते. अर्णव उठतो आणि मी सुंदर करून हाका मारत असतो. त्याचं डोकं जड आलेलं असतं, तो डोक्याला हात लावूनच असतो आणि सतत मी सुंदर म्हणत असतो. तोपर्यंत ईश्वरी तिथे येते आणि म्हणते गुड मॉर्निंग, काय झालं का तुमचं फायटर जेट लँड. अर्णवला काहीच कळत नाही. तो म्हणतो फायटर जेट, मला आधी सांग मी त्या सोफ्यावरती कसं झोपलं. हां. ईश्वरी म्हणते आठवत नाही आहे तुम्हाला काहीच. करा विचार करा बरं आणि आठवा बघू. अर्णव म्हणतो मी सिंदूर काय आठवायचं आहे, त्या सोफ्यावर कसं झोपलं मी. हां ऑलराईट. तो ईश्वरीला झोपूच देत नाही आणि म्हणतो हां तुला अख्खा बेड हवा होता ना म्हणून मला तू सोफ्यावर झोपू दिलं. हाऊ कॅन यू सेल्फिश. ती म्हणते सेल्फिश, मला सेल्फिश म्हणण्या अगोदर तुम्ही काल रात्री काय दंगा केला हे जरा आठवण्याचा प्रयत्न करा सर. एक वेळेस ब्रेक फेल झालेल्या गाडीवरती काबू करता येईल, पण तुम्हाला सांभाळणं ना नामुमकिन झालं होतं माझ्यासाठी. अर्णव म्हणतो काय केलंय काय मी आणि काय मारलीस तू दंगा मस्ती. अर्णव म्हणतो ते तुझं काम आहे, कळलं का तुला, माझं नाही. ईश्वरी म्हणते वा क्या बात है, एक तो चोरी और ऊपर से सीना जोरी. नाही माझीच गलती झाली. तुमचा जो काही हॅपी सिंग झाला होता ना त्याचा एक व्हिडिओ काढून ठेवायला पाहिजे होता मी दाखवायला. अर्णव म्हणतो व्हॉट यू मीन बाय व्हिडिओ, काय केलंय काय मी. ईश्वरी म्हणते काय केलंय दाखवते हां तुम्हाला, असं म्हणून आपल्याला इथे म्युझिकली दाखवलेलं आहे. आणि ईश्वरी खानाखुणा करून आणि ॲक्टिंग करून मस्त असं सांगत असते की त्यानं कसं तिच्या काळात हात टाकून दिला काल सगळीकडे पळवलेलं असतं. तो काय बोलत असतो, बंदुकीने मच्छर काय मारले, आणखीन काय केलं, ते सोफ्यावरती सोडून माईक करून कसा गोंधळ केला, डिटेल सगळं ईश्वरी त्याला सांगत असते कालचं व्हिज्युअलाइज करून की त्यांनी काय केलं ते. आणि अर्णवला हे सगळं ऐकताना आणि पाहताना मजा येत असते आणि ईश्वरी सेम तशीच ॲक्टिंग करून अर्णवला पण तसंच करत असते. आणि ईश्वरी म्हणते फक्त एवढंच नाही तर काय म्हणे की आज मला इथंच बसायचं आहे, मच्छर मारायचे आहेत, मच्छर किल करायचे आहेत, ठुई करून बंद करून त्याला ॲक्शन करून दाखवते. आणि अर्णव कसा काल जोरात हसत होता त्या सगळ्याची ॲक्टिंग करून दाखवते. अर्णव म्हणतो वाव तू किती फनी दिसतेत. ईश्वरी म्हणते मी फनी
दिसते आणि हे सगळे नाटक दिसतंय तुम्हाला, खोटं वाटतंय सर. काल ना तर मला सांभाळता सांभाळता माझे ना 12 ढेर होऊन गेले सर. काल रात्री तुम्ही मला ना इतकी तकलीफ दिली आहे ना की मी अख्खी किताब लिहू शकेन तुमच्यावरती, अख्खी किताब. तर अर्णव हसत असतो आणि ती म्हणते की हे असेच हसत होता तुम्ही रात्रभर, असेच तकलीफ दिली तुम्ही मला. आणि हे सगळं मी रात्रभर आणि हे सगळं मी घरच्यांना कळू दिलं नाही का माहिती आहे का, कारण ते सगळे तुमच्यावर हसतील म्हणून. आणि आता तुम्हीच माझ्यावरती हसणार आहे. जाऊ दे, मला तुमच्याशी ना काही बोलायचंच नाही आहे. अर्णव म्हणत असतो मी सिंदूर माझं ऐक तरी. तर ईश्वरी काही तेच ऐकत नाही आणि रूममधून निघून जाते. आता अर्णव विचार करत असतो की ही एवढी चिडली आहे म्हणजे नक्कीच काल काहीतरी घडलेलं असणार आहे. आणि हे सगळं जे तिने काही दाखवलेलं आहे ना, तर हे सगळं खरंच केलं आहे का मी काल रात्री, असं म्हणून अर्णव म्हणतो की मला तर काहीच आठवत नाही. म्हणून तो सोप्यावरती बसतो आणि दोन्ही हात डोक्याला हात लावून म्हणतो की माझं ना डोकं खूपच जड झालं आहे म्हणून. आणि आता त्याच्यानंतर अर्णव म्हणत असतो की काहीही झालं ना तरीसुद्धा मी सिंदूरने माझा मॅडनेस घरच्यांपासून लपवून ठेवला, घरच्यांना कळू दिला नाही हं. आणि मी उगाचच तिच्यावरती चिडलो आणि उगीचच तिला सेल्फिश म्हणालो म्हणून डोकं फिरलंय तर मॅडमचं. आता ना काही झालं ना तरी मला हिला सॉरी तर म्हणावंच लागणार आहे म्हणून अर्णव असा विचार करत असतो. आणि त्याच्यानंतर तो एक पुढे प्लॅन ठरतो की आता काय करू असा तो विचार करत असतो. आता इकडे आपल्याला राकेश आणि वल्लरीचा सीन दाखवलेला आहे. मामी एकसारखा फोन लावत असते लावण्याला आणि राकेश म्हणतो काय करताय मामी. तर मामी म्हणते लावण्याला फोन लावते, काय झालंय का हिला. राकेश म्हणतो काल ऑफिसमध्ये काय झालं हे सांगायला नको का या मुलीने आपल्याला. तर ती म्हणते की तिच्या मनाप्रमाणे झालं नसेल. राकेश म्हणतो मनाप्रमाणे म्हणजे. ती म्हणते की तिचं सगळं प्लॅनिंग फसलं असेल तर कुठल्या तोंडाने फोन करेल ना आपल्याला. राकेश म्हणतो तसं असेल तर अवघड आहे मामी, ही लावण्य असंच एक चान्स घालवत राहिली तर आपण लावण्य आणि ईश्वरीला एकमेकांपासून कधीच लांब करू शकणार नाही. त्यावर वल्लरी म्हणते तेच तर प्रॉब्लेम आहे ना जावई बापू, नक्की काय घडलं हे कळायला मार्गच नाही आहे. तर राकेश म्हणतो की मामी तुम्ही पुन्हा एकदा फोन लावा बरं. तर लावण्या फोन लावते तर लागतच नाही. लावण्या विचार करते की अर्णव आणि ईश्वरीला वेगळं करण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागणार आहे आणि तेही काहीतरी खूप मोठं. या लावण्याला काही जमतच नाही, आता हे मलाच करावं लागणार आहे. दॅट इज दॅट. आणि राकेश विचार करत असतो की लावण्या अगर तू जर अर्णवला नादी लावलं नाहीस तर ईश्वरी मला कसं मिळणार. काहीही झालं तरी लावण्याच्या मनात पेटलेला वणवा विसता कामा नये. आता हे दोघंही मनातल्या मनात बोलत असतात. त्यानंतर मामी म्हणते की अहो नाही हो, फोनच उचलत नाही आहे लावण्या, काय करावं ते समजतच नाही. आणि आता दुसरा सीन दाखवलेला आहे. आता इकडे रूममध्ये अर्णव फ्रेश होऊन बसलेला असतो तोपर्यंत तिथे ईश्वरी येते. तर अर्णव हा स्माईल करून तिच्याकडे बघतो तर ईश्वरी काही त्याच्याकडे बघतच नाही आणि थेट आतमध्ये जाते जिथं तिच्या गणोबाप्पा ठेवलेला आहे. तर तिथे अर्णवने फुलांनी सॉरी असं लिहिलेलं असतं. ती पाहते का नाही हे बघायला अर्णव बाहेरून तिच्याकडे पाहत असतो. आता ईश्वरी हे सगळं पाहते आणि विचार करते की हे काय, अच्छा तर म्हणजे मला आता या भडकूचंदनी सॉरी म्हणावं असं वाटतं का या भडकूचंदला मला आता, असा विचार करून त्याच्याकडे पाठीमागं बघते. तर अर्णव हसत असतो आणि म्हणते की एवढाच पस्तावा होत असेल तर तोंडाने म्हणा ना सॉरी. पण नाही, हे तर ASR ना, यांचा इगो मोठा, त्यामुळे हे कशाला म्हणतील आणि यांना जर का शॉर्टकट मारायचे असतील तर मलाही काही जरूरत नाही आहे असं म्हणून देवाच्या पाया पडते आणि सरळ तिथून निघून जात असते. आता ईश्वरी अर्णव मी सिंदूर म्हणतो पण तिथेच ऐकत नाही, बाहेर निघून जाते रूमच्या. आता अर्णव म्हणतो मी इतकं फुलांनी छान सॉरी लिहून ठेवलं पण हिने बघितलं नाही आहे का बघितलं पण हिने न बघितल्यासारखं केलं असेल बरं, काही समजतच नाही बाबा, का अशी वागते ही, असं अर्णव म्हणत असतो. आणि त्याच्यानंतर ईश्वरी जी आहे तर ती किचनमध्ये जाते. आता किचनमध्ये असते अंजली आणि तिथं म्हणते की गुड मॉर्निंग ताई. अंजली म्हणते गुड मॉर्निंग. मग काय म्हणतेस ईश्वरी, काल आमचं क्यूट कपल लॉनमध्ये बसून मस्त मनसोक्त गप्पा मारत होतं ना. आता ईश्वरीला कळतं की या ताईंनी तर काल सगळंच पाहिलं असेल म्हणून ती घाबरून म्हणते की सॉरी तुमची झोपमोड झाली का काल. त्यावर अंजली म्हणते अगं नाही गं, उलट आमच्या चिंटूमध्ये झालेला बदल बघून मला ना खूपच छान वाटतंय गं. तो मला आमच्या चिंटूला मनमोकळेप्रमाणे हसायला आणि बिनधास्त जगायला शिकवलंय ना.
तुला सांगू का ईश्वरी, काल लॉनमध्ये त्याचा हसतानाचा हॉलमध्ये लॉनमध्ये जो आवाज घुमत होता ना, तो आवाज कित्येक वर्ष या घरामध्ये घुमलाच नाही ग. आता हे मला ना खूपच आवडतंय ग. मी ते हसणं मिस करत होते ग. आणि आता ईश्वरी म्हणते की बापरे, हे सगळं यांनी ऐकले तर यांना काही अंदाज तर आला नसेल ना. ठीक आहे, विचारून बघते. आणि ईश्वरी म्हणते तरी मी सरांना म्हणत होते की हळू बोला हळू बोला, पण तुम्हाला सगळं ऐकू आलंच का. ईश्वरी अंजलीकडून काय ऐकलंय का याचा अंदाज काढून घेत असते. तोपर्यंत अंजली म्हणते का गं, काही ऐकायचं होतं का. तो एवढ्यातच कुरिअरवाला येतो आणि ओरडतो कुरिअर म्हणून, आणि म्हणतो की कुरिअर ईश्वरी राजेश शिर्केंसाठी आहे. तर मामा म्हणतात अगं ईश्वरी, तुझ्यासाठी कुरिअर आलंय. ईश्वरी किचनमधून म्हणते आले आले, आणि कुरिअर घेण्यासाठी तिथून निघून जाते. आता ईश्वरी कुरिअर घेण्यासाठी जाते आणि म्हणते की मीच ईश्वरी राजेश शिर्के. त्यानंतर तो माणूस ते जे आलेलं असतं पार्सल तर ते देतो. त्याच्यानंतर तो थँक्यू म्हणून निघून जातो. आता ईश्वरी बघते तर ते एक ग्रीटिंग कार्ड आणि काही स्वीट्स असतात. त्यानंतर ईश्वरी विचार करते माझ्यासाठी कुणी कार्ड्स पाठवलं असं म्हणून ती घरामध्ये येत असते. आता हॉलमध्ये मामा, अंजली आणि आकाश तिघेही बसलेलेच असतात. आणि आकाश आणि अर्णववरून हे सगळं पाहत असतो. मामा म्हणतात अरे वा, कुणीतरी ग्रीटिंग पाठवलेलं दिसतंय. अंजली म्हणते अगं बघ की उघडून. आता लगेचच ईश्वरी म्हणते हो, आणि बघायला लागते. तर अंजली म्हणते वा, स्वीट्स पण पाठवलेत. आता ईश्वरी ग्रीटिंग उघडून बघते आणि तर तिला लक्षात येते की ते सॉरीचं ग्रीटिंग आहे म्हणून. आता तिच्या लक्षात आल्यानंतर ती वरती बघते तर वरती तिथे अर्णव असतो आणि अर्णव खुणेने सांगत असतो की हे सगळं मीच पाठवले तुझ्यासाठी म्हणून. आता अंजली आणि मामा हे सगळेसुद्धा वरती बघतात तर वरती तिथे अर्णव उभा राहिलेला असतो. आकाशसुद्धा हे सगळं पाहतो. आता ईश्वरीला तर राग आलेला असतो. ईश्वरी ते ग्रीटिंग बंद करते, त्या मिठाईच्या बॉक्सवरती ठेवते आणि म्हणते आकाशला म्हणते की भाऊजी हे कार्ड ना तुमच्याकडेच ठेवा आणि ही मिठाई जी आहे ना तर ती सगळ्यांना वाटून टाका. आकाशला काही समजतच नाही की असं का म्हणते ते म्हणून. आता ईश्वरी पुन्हा अर्णवकडे रागाने बघते आणि तिथून निघून जाते हॉलमधून. आता मामा म्हणतात अगं ए, तुला दिलेली मिठाई आम्ही कशी खाऊ. त्यावरती अर्णव जो आहे तर तो थोडासा हिरमुसल्यासारखा दाखवलेला आहे. आणि आता ईश्वरी किचनमध्ये जाऊन उभारते. तोपर्यंत अंजली तिथे चेअरवर बसते आणि आकाश म्हणतो की मला नाही म्हणायचं कोणाच्या कबाबमध्ये हड्डी, आणि तो त्या टेबलवरती ती ग्रीटिंग आणि मिठाई ठेवतो. आता अर्णवसुद्धा रूममध्ये जातो. मामा म्हणतो हाही गेला. त्यावर अंजली म्हणते मामा मला असं वाटते की या दोघांमध्ये काहीतरी झालं आहे, चिंटूला ना आपल्या मदतीची गरज आहे. तर मामा म्हणतात आई नको, ती त्या दोघांमधली गंमत जम्मत आहे, ती त्यांनाच गंमत एन्जॉय करू देत, उगीच नवरा बायकोच्या मध्ये आपण नको पडायला. आकाश म्हणतो हो बरोबर आहे, कबाब पे हड्डी नकोच. तर अंजली म्हणते ठीक आहे, तू म्हणतो ना तसंच करूयात. तर अंजली म्हणते पण ह्यात काय आहे बघूयात तरी. तर मामा म्हणतात स्पेशल जिलेबी आहे. तर अंजली म्हणते जिलेबी काय हे पाठवली येणे, बायको स्वतः जिलेबी करते ना, मग जिलेबी कशाला पाठवायची येणे. आता हे सगळे तिघेजण एन्जॉय करत असतात यांच्या ह्या गोष्टी. आणि अर्णव रूममध्ये फेऱ्या मारत असतो आणि म्हणत असतो की काय हवं आहे काय मी इंदोरला. आता हिच्यासाठी गिफ्टही पाठवलं तरी अजून अपसेटच आहे. आणि किचनमध्ये ईश्वरी म्हणत असते हा काहीतरी काय का गिफ्ट पाठवायचा आणि सॉरी म्हणण्याचा. आणि त्यांना वाटत असेल ना मी खरंच त्यांना माफ करावं तर त्यांनी माझ्यासमोर येऊन त्यांनी मला माफी मागावी, नाहीतर तुम कोण आणि हम कोण. इकडं अर्णव म्हणत असतो अरे पण बोलावं तर लागलच ना, तिने मला साधं थँक्यू म्हणण्यासाठी किती एफर्ट्स घेतले होते ना, पण मी काय करू आता. तर ईश्वरी म्हणत असते अगदी चांतारी जरी चढून आणली ना माझ्यासाठी तरीसुद्धा बिलकुल ऐकणार नाही आहे मी, मला काही माहीत नाही आहे. त्यांना जरूरत असेल तर त्यांनी समोर येऊन मला सॉरी म्हणावं, बस एवढंच हवं आहे मला. आता आपण पुढचं सीन पाहणार आहोत की सगळेजण नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवरती आलेले असतात. घरातले सगळेच मेंबर तिथं असतात आणि मामा, अंजली एकमेकांकडे आणि आकाश एकमेकांकडे बघत असतात. तोपर्यंत अंजली म्हणते ईश्वरी बस ना गो तोपर्यंत. तर ईश्वरी म्हणते नाही नको, मी नंतर नाश्ता करते. आणि आकाश आता ब्लॅक कॉफी घेऊन हातात पित असतो. सगळेजण नाश्त्याला बसतात पण ईश्वरी काही बसलेली नसते. तोपर्यंत मामा कोड लँग्वेज म्हणतो की काही कळलं का. तर अंजली आणि आकाशला म्हणत असतो. तोपर्यंत आकाश म्हणतो की नो आयडिया डॅड. वल्लरी म्हणते की अर्णव आणि ईश्वरीमध्ये काहीतरी नक्कीच बिनसलेलं दिसतंय, म्हणजे लावण्याने काल नक्कीच काहीतरी केलंय आणि त्याचा परिणाम झालाय की काय. तोपर्यंत आकाश म्हणतो हे दोघंजण एकमेकांशी बोलत का नाही आहेत,
भांडणं झालं असेल तर चांगलंच आहे असं म्हणून हे सगळेजण विचार करत असतात. तोपर्यंत पुन्हा एकदा कुरिअर म्हणून तो मुलगा ओरडतो. आता अंजलीचे तर डोळे मोठेच होतात. मामा म्हणतात, अरे हा परत आला. आकाशमध्ये बघत असतो. वल्लरी, राकेश सगळेजण बघतात. तोपर्यंत ईश्वरी म्हणते, आले म्हणून ईश्वरी ते कुरिअर घेण्यासाठी बाहेर जाते. आता ईश्वरी जाते तर तो माणूस आलेला असतो कुरिअर घेऊन आणि तो ईश्वरीला म्हणतो की हे घ्या मॅडम, हे कुरिअर तुमच्यासाठी. तर ईश्वरी कुरिअर घेते आणि म्हणते की दादा तुम्ही ना इथेच थांबा, मी जरा आलेच असं म्हणून ईश्वरी आत येते. सगळेजण जिथं डायनिंग टेबलवरती बसलेले असतात ना तिथे, आणि तिथं लगेचच मामा म्हणतात, अरे बापरे, आता कुणी काय पाठवले बरं तुला असं म्हणत असतो मामा. तर लगेचच अर्णव पण तिरके डोळे करून बघतो तर त्या गिफ्टवरती सॉरी असं लिहिलेलं असतं. आता राकेश आणि वल्लरीसुद्धा हे दुरूनच पाहत असतात की ती गिफ्ट काय आहे ते. त्यावर अंजली म्हणते, वाव सो क्यूट ना, कारण ते गिफ्ट सॉरीच असतं म्हणून. आकाश लगेचच म्हणतो, ओ वहिनी साहेब, हा माणूस आहे तरी कोण की जो तुम्हाला सारखं सारखं गिफ्ट्स, कार्ड्स आणि स्वीट्स पाठवतो येते. आणि इथेच हा भाग संपलेला दाखवला आहे. आता पुढच्या भागात दाखवले की ईश्वरी म्हणत असते की आलेच मी. मामा म्हणतात, कुठं चाललीस? तर ईश्वरी म्हणते, तो कुरिअरवाला आहे ना, त्याला मी बाहेरच थांबवले. हे जे गिफ्ट आहे ना, मी त्याला रिटर्न करणार आहे. आणि नंतर दाखवलेलं आहे की रूममध्ये अर्णव ईश्वरीला रात्री झोपताना सॉरी म्हणतो. तर ईश्वरी म्हणते, एक सॉरी म्हणायला एवढा वेळ लागतो का तुम्हाला? अर्णव म्हणतो, अगं इनॉग्रेशन झाल्यानंतर मी माझ्या केबिनमध्ये होतो, तिथं लावण्य आली. आणि ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे हे सगळं लावण्याने केलेलं दिसतंय मुद्दामून ना, आणि हे सगळं त्यांच्या लक्षात येतं. आणि आता आपण तर प्रोमोसुद्धा पाहिलेला आहे उद्याचा. तर प्लीज प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज 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 चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पाहत राहा माझी आवडती सिरियलवरती तुमच्या आवडत्या नवनवीन सिरियलचे रिव्ह्यू. थँक्यू सो मच. बाय.